वातायने ममा हे ममंच की मनिक हे ममा मोतीरा रामचंद्र भगवान की जय। पवन शोध हनुमान महाराज की जय। सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक। रावणाच्या महालाचे सर्व त्या ठिकाणी हनुमंतरायाने सूक्ष्म रूप आहे आणि सूक्ष्म रूपामध्ये सर्व त्या ठिकाणी आपल्या डोळ्याने पाणी चाललेले महाराज। का कुठल्या गोष्टीचं कौतुक असतं, कौतुक करून दाखवायचंय भगवंताला, हनुमंतरायाला कौतुक करून दाखवायचंय का ह्या ठिकाणी माझ्या भगवंताचं काम करायचंय। सर्व हनुमंताच्या डोक्यावर सर्व प्रभू रामचंद्राच्या कामाचा बोध पूर्ण आलेला आहे। त्यांनी सांगितलं बाबा रे या ठिकाणी आलो, पण या ठिकाणी अनेक तऱ्हाचं आपल्याला वेगवेगळं दिसायला लागलेलं आहे। मग त्या ठिकाणी रावणाच्या महालामध्ये मंचक असायचा, हे रत्नाच्या माळा असायच्या, नाना तऱ्हेच्या कौतुके हनुमंतराया पाहतात। काय प्रबोधतात ते हे मसूत्री श्वासे कोंडले गगना वसंत पवन कामारे। त्या ठिकाणी हेम रत्नाच्या माळा असायचा, वसंत पवन त्या ठिकाणी काय करायचा, रत्न दिवस त्या ठिकाणी सेवा करत असायचं महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने। आणि रावणाचा सर्व महाल हनुमंतरायाने पाहिलेला आहे आणि पाहिल्यानंतर अतिशय कौतुक वाटलं, काय भगवंता काय रावणाचा महाल आहे असे हनुमंतराय विचार करू लागले। सुगंध सुवास जके पवन त्या माझी काम विमान दैदित्यमान तेजस्वी तेजस्वी असायचं महाराज। तिथं तर सुगंध असायचा, सर्व पवन त्या ठिकाणी सुगंध असायचा। पवन आला की वारा आला की सुगंध चालायचा, सुगंध चांगल्या पद्धतीत यायचा। आणि अशा ठिकाणी हनुमंतरायाने सर्व दृश्य पाहिलं आणि पाहिल्याबरोबर भगवंताला सांगितलं, भगवंता खरोखर या ठिकाणी मी काय पाहायला लागलो, मी रावणाच्या महालामध्ये आलेलो आहे, परंतु वेगवेगळे प्रकार मला या ठिकाणी बघायला मिळतात, अतिशय सुंदर म्हणजे वातावरण आहे असा हनुमंतरायाने विचार केला। परंतु आपण परमरामचंद्राच्या कार्याकरता आलो अशा हनुमंतराय विचार करू लागले। ब्रह्मया कारणे विद्यमान विष्णु कर्मा करी विमान तेथे बैसोनी चतुरानना सुख संपन्न विचार। विश्वकर्म्यांनी सर्व काही लंका त्या ठिकाणी निर्माण केलेली होती महाराज। विश्वकर्मा हे सर्व लंकेचे शिल्पकार म्हटलं जातं। अशा ठिकाणी ब्रह्मदेव बसलेले असायचे, सर्व काही कार्य दोघांच्या विचार केलेले त्यांनी। त्याची विमान कुबेर तप करी प्रयत्ने एका गोष्टी चरणे एकाग्र राहणे कुबेराने सुद्धा अतिशय त्या ठिकाणी नाना तऱ्हेचा प्रयत्न केलेला होता आणि प्रयत्न करून अतिशय सन्मानाने त्या ठिकाणी रावणाचा सगळा माल पाहिला, कुबेराचा विमान पाहिलेला आहे। सर्व काही पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाटला हनुमंतरायाला। आपण भगवंताचं कार्य करायला आणि भगवंताचं कार्य निश्चित आपल्याला करायचं आहे।